हेमंत, हा बोल. काय खाणार? खमण ढोकळा. मग जा बनव. तर हेमंतच्या बहिणीने हे ढोकळ्याचं पीठ दिलंय, पण याच्यामध्ये 2 सिक्रेट इंग्रेडियंट्स आहेत. तर कुठले? तर त्याच्यामध्ये आहेत तांदळाचं पीठ आणि उडद डाळीचं पीठ. तर आपण आता हा असा युनिक ढोकळा आपण बनवूया. तर हेमंतच्या ताईने हे इन्स्टंट रेडीमेड पीठ बनवून आम्हाला दिलंय. तर ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ, चणा डाळीचं पीठ, उडद डाळीचं पीठ आहे आणि प्लस साखर, सोडा, लिंबू सत्व पण आहे आतमध्ये आणि मीठ पण आहे. आपल्याला बाकी काय टाकायची गरज नाहीये, फक्त पाणी आपल्याला मिक्स करायचंय. तर आमच्याकडे आता स्टीमर नाहीये, तर आम्ही हा जुगाड केलाय. कढई घेतली, कढईमध्ये स्टँड ठेवलंय, खाली पाणी ठेवणार आणि त्याच्यावर प्लेट ठेवणार अशी. त्याच्यामध्ये बॅटर टाकणार, झाकण ठेवणार आणि स्टीम व्हायला देणार. आहे ना जुगाड? तर आपण यातमध्ये पाणी टाकलंय, ह्याला गरम व्हायला द्यायचं आपल्याला पाण्याला. तर आपण प्लेटला ब्रशने ऑइल लावून घ्यायचंय. ऑइल लावून अशी प्लेट आपण ठेवली आहे वरती. तर पाणी गरम होतंय. आता आपण हे बॅटर आपण असं प्लेटमध्ये टाकूया. फर्स्ट टाइम बनवतोय, आय होप चांगलं बनेल, नाही तर सगळं हेमंतलाच खावं लागणार आहे. प्लेट काढून बघूया काय सिच्युएशन आहे आणि सुरीनी बघायचं झालंय की नाही. कट करून घे, असं स्लाइस कट करून घेऊया. माहित नाही कसा झालाय. तर आपण आता तडक्याची तयारी करूया. तेल टाकूया, जिऱ्याला मस्त तडतड येऊ दे. आपण मग राई टाकायची, हिंग टाकायचं, कढीपत्ता आणि नंतर मिरची, तीळ, थोडं मिक्स करायचं व्यवस्थित. पाणी टाकूया थोडंसं, थोडी साखर आणि आपण असं ओतायचं. आणि अशा प्रकारे आपला ढोकळा रेसिपी फ्लॉप झाली आहे. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम बनवली, बट स्पंजी नाही झाला प्रॉपर. जाऊ दे, हेमंत टेस्ट करून सांगेल आपल्याला कसा लागतोय तो. आपण आता गार्निशिंग करूया कोथिंबीरने. कसाही होऊ दे, गार्निशिंग करून मस्तपैकी डेकोरेट असं करायचं. हेमंत उचल एक पीस आणि सांग खाऊन कसं झालंय. थोडा कच्चा राहिलाय. कच्चा राहिलाय. आता मी खाऊन बघतो कसं झालंय. टेस्टला तर एक नंबर आहे, पण स्पंजी नाही झालाय. फर्स्ट टाइम बनवलाय, नेक्स्ट टाइम नक्की बनवणार.